आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. डिफरन्शिएट, छान प्रॉब्लेम आहे. डिफरन्शिएट tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 + x² - 1 upon x with respect to tan inverse 2x into under root of 1 - x² upon 1 - 2x², असा हा प्रॉब्लेम. ओके. आता हा प्रॉब्लेम असा आहे की याला सबस्टिट्यूशन वापरायचं आहे, पण एक सबस्टिट्यूशन दोघांनाही चालणार नाही. कारण सांगतो, इथं रूटमध्ये x² बघा प्लस साईन आहे. x² रूट असो किंवा रूट नसो प्लस साईन आहे, टॅनच पुट करायला लागेल. इथं x² बघा रूटमध्ये कुठलं साईन आहे, मायनस आहे, मग साईन किंवा कॉस पुट करावं लागेल. काय पुट करायचं ते आपल्यावर डिपेंड आहे. टेक हा प्रॉब्लेम एक घेऊ आपण. लेट u = फर्स्ट प्रॉब्लेम अँड v = सेकंड पार्ट. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड. ओके, एवढा पार्ट आपल्याला शोधायचा आहे. त्याच्यासाठी मग 1 बाय 1 घेऊ. हा पहिला पार्ट. याच्यासाठी काय पुट करणार माहिती आहे, पुट x = स्क्वेअरला प्लस साईन आहे टॅन थीटा, याच्यावरनं थीटाची किंमत काय येईल, टॅन इनवर्स x येईल. एनी ऑब्जेक्शन, प्लेन पार्ट आहे. अँड देअरफॉर u = टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 + tan² - 1 upon tan थीटा. एनी ऑब्जेक्शन. इथपर्यंत काही शंका आहे का बघा बरं. ओके. दॅट इज इक्वल टू व्हॉट इज 1 + tan². 1 + tan² म्हणजे काय येईल, sec² and it come outside the root sec theta - 1 upon tan theta. Okay. If I convert in terms of sine and cos, I got tan inverse 1 upon cos theta - 1 upon sin theta upon cos theta. If I take LCM of common denominator to both, I got tan inverse of 1 - cos theta upon sin theta. Am I correct? And that is therefore, जर 1 असेल तर I know the results from 11th standard. 1 - cos 2 sin² theta upon 2. आणि जर याला हाफ वापरला तर यालाही हाफ अँगल मस्ट बी सेम रिझल्ट. मग साईनचा फॉर्म्युला 2 टाइम हाफ अँगल फॉर्म्युला sin theta upon 2 cos theta upon 2. 2 कॅन्सल, 1 साईन कॅन्सल, साईन अपॉन कॉस. काय शिल्लक राहिला, टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा अपॉन 2. फंक्शन आहे इट्स इनवर्स, कॅन्सल. काय राहिला, थीटा अपॉन 2 म्हणजेच 1/2. आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ थीटा, टॅन इनवर्स x. हे झालं सिम्प्लिफिकेशन. आणि याच्या पुढे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x किंवा डेरिव्हेटिव्ह, आणि तुम्हाला मिळेल du/dx = 1/2 कॉन्स्टंट टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². आणि हा झाला तुमचा पहिला पार्ट. संपला तुमचा पार्ट. ओके. असा प्रॉब्लेम आला तर 3 किंवा 4 मार्काला, त्याच्यापेक्षा कमी मार्काला येणार नाही. ओके. हा फर्स्ट पार्ट. अँड आता पुढचा पार्ट घेऊ. अँड इनिशियल प्रॉब्लेम बघा बरं. आता पुढचा पार्ट म्हणून हा फिनिश करतोय. v = टॅन इनवर्स 2x into under root of 1 - x² upon 1 - 2x². काय सबस्टिट्यूशन करायचं बघा. x² ला निगेटिव्ह साईन आहे रूटमध्ये,
एक्स स्क्वेअरला जर रूटमध्ये निगेटिव्ह साईन असेल तर आपण काय करतो, एक्स इक्वल टू साईन किंवा कॉस पुट करतो, काही पण पुट करा, साईन करा किंवा कॉस पुट करा, म्हणजेच थिटाची किंमत काय होईल, साईन इनवर्स एक्स होईल. ओके, मागच्याचा आन्सर काय होतं ते du/dx इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट 1 + x² लागणार आहे आपल्याला म्हणून. ओके, अँड देअरफॉर व्ही काय आला, टॅन इनवर्स ऑफ 2 साइन थीटा इंटू √1 - साइन स्क्वेअर थीटा होल अपॉन 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा. एम आय करेक्ट? टॅन इनवर्स ऑफ काही चुकलं आहे का बघा बरं, 2x 2 साइन थीटा इंटू √1 - साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 साइन थीटा 1 - साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर, कम आउटसाइड द रूट, cos theta upon 1 - 2 sin square theta. आठवता फॉर्म्युले, दॅट इज इक्वल टू न्यूमरेटरला कसला फॉर्म्युला आहे, 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा, म्हणजेच कसला फॉर्म्युला आहे, साइन 2 थीटा आणि 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा. आठवतो कोणाचा फॉर्म्युला आहे तो, इट इज अ फॉर्म्युला ऑफ कॉस 2 थीटा. अँड देअरफॉर यू गॉट टॅन इनवर्स ऑफ साइन अपॉन कॉस टॅन 2 थीटा, फंक्शन ॲट इच इनवर्स काय राहिला 2 थीटा, म्हणजेच व्हीची किंमत काय आली 2 आणि थीटाची किंमत काय आहे साइन इनवर्स एक्स. आणि म्हणून याचा घ्या डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स अँड तो मिळेल dv/dx इक्वल टू 2 कॉन्स्टंट साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 2/√1 - x². हा झाला नंबर 2. अँड देअरफॉर आपल्याला काय शोधायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन du/dx अपॉन dv/dx अँड दॅट इज इक्वल टू du/dx हा तुमचा पार्ट आहे, dv/dx आणि करा सिम्प्लिफिकेशन, यू गॉट √1 - x² अपॉन 4 इंटू ब्रॅकेट 1 + x². चेक हाऊ, हे कसं आलं ते तुम्ही चेक करून बघा. यू गॉट युअर ॲन्सर. हे ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल. ओके, हे एकदम सिम्पल पार्ट, इथं सिम्पल प्रॉब्लेम्स आपण बघितलेले आहेत. ओके, वन मोर प्रॉब्लेम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन विच इज डिफरन्शिएट लॉग ऑफ √1 + x² + x अपॉन √1 + x² - x विथ रिस्पेक्ट टू कॉस ऑफ लॉग x. एक चांगला प्रॉब्लेम मिशेलिनियस एक्झरसाइजमधला आहे. ओके, मग आपण काय करू, लेट स्टार्ट द सोल्युशन. लेट u इक्वल टू फर्स्ट पार्ट अँड v इक्वल टू सेकंड पार्ट. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट with respect to second. Therefore what we do, take first part, u equal to log of √1 + x² + x 1 + x² + x upon √1 + x² - x. एनी ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन घ्यायचा प्रश्नच नाही, मी फक्त दिलेला प्रॉब्लेम पुन्हा लिहिला आहे. ओके, आता याला इथं साईन कॉस टॅन आहे का, नाही. मग आता लॉगचा रूल, लॉग
लॉग आलाय मग लॉगचा रूल लॉग ए अपॉन बी दिस कॅन बी रिटर्न ॲज log of under root of 1 plus x square plus x minus log of under root of 1 plus x square minus x. Any objection? सिंपल पार्ट आहे. ओके, दोन्हीकडे लॉग आहे. आता सिम्प्लिफिकेशन झालं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x and therefore du upon dx equal to log आला 1 upon what is that term 1 upon under root of 1 plus x square plus x into derivative of that term. log x पाहिजे होता, x ऐवजी काय आला अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स. सिमिलरली मायनस साइन अगेन log 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स. एनी ऑब्जेक्शन? That is equal to this part remain as it is 1 upon under root of 1 plus x square plus x into root आला 1 upon 2 root 1 plus x square multiply by derivative of this term. Derivative of 1 0 derivative of x square 2x झाला रूटचा प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. सी दिस स्टेप क्लिअरली. काय केलं पुन्हा सांगतो. रूट आला 1 अपॉन 2 रूट इज देअर एक्स नो मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली. ओके मायनस 1 अपॉन दिस टर्म ॲज इट इज 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू सेम पार्ट अगेन रूट 1 upon 2 root is there x no what is that term 1 plus x square and therefore multiply by its derivative of 1 0 and derivative of x square is 2x minus 1. Any objection? Okay, that is equal to simplification करतोय 1 upon under root of 1 plus x square plus x into bracket these two 0 plus 2x and 2 cancelled remaining part is x upon under root of 1 plus x square plus 1. Any objection? Similarly this part remain as it is under root of 1 plus x square minus x into bracket again 2 cancelled x upon under root of 1 plus x square. Am I correct? minus 1. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला काय मिळतं बघा. आय फिनिश फर्स्ट लाईन. ओके फर्स्ट 2 स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल दॅट इज इक्वल टू 1 upon under root of 1 plus x square plus x into if I cross multiply x plus under root of 1 plus x square upon under root of 1 plus x square. Am I correct? This is first part. Okay. Minus 1 upon under root of 1 plus x square minus x as it is again LCM that is equal to x minus under root of 1 plus x square upon under root of 1 plus x square. Is it okay? फक्त LCM घेतला काय बेनिफिट झाला माहिती आहे x plus under root of 1 plus x square under root of 1 square plus x cancelled
what is remaining part? Under root of 1 plus x square minus. आता माहिती आहे हा पार्ट कॅन्सल होईल का? इथं रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरला प्लस आहे ना, इकडे मायनस आहे. इथं एक्सला मायनस आहे, इकडे प्लस आहे. म्हणजे काय करावं लागेल? निगेटिव्ह कॉमन घ्यावं लागेल. आणि हे निगेटिव्ह जर तुम्ही कॉमन घेतलं तर मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. कुणाचं? न्युमरेटरमधनं निगेटिव्ह कॉमन घेतला तर तुमचं ॲन्सर येईल बघा. निगेटिव्ह कॉमन घेतला तर टर्म चेंज होतील. मायनस आहे ती टर्म प्लस होईल आणि जी प्लस आहे ती टर्म मायनस होईल अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. एम आय करेक्ट? अँड देन दिस टर्म कॅन्सल विथ दिस टर्म अँड सो यू गॉट root of 1 plus x square plus 1 upon root of 1 plus x square. So 2 times 1 upon root of 1 plus x square, and this is nothing but your du by dx. आणि हा झाला तुमचा du by dx. Okay, then and v equal to what is that function? Cos of log x. And therefore if we differentiate with respect to x, you got who is outside? Cos outside. But cos the derivative minus sin. Is there x? No. What is that term? Log x. So multiply by its derivative using chain rule. Log x. Okay. And that is equal to minus sine of log x upon x, and this is number 2. And therefore derivative of first function with respect to second function by parametric rule du by dx upon dv by dx, and that is equal to 2 upon under root of 1 plus x square upon minus sine of log x upon x, and therefore final answer is plus minus minus numerator is 2x upon root of 1 plus x square into sine of log x. Am I correct? आणि हे तुमचं फायनल ॲन्सर. ओके, प्रॉब्लेम टिपिकल नाही, चांगला आहे. ओके, सिंपल पार्ट होता. काही शंका? वी टेक वन मोर प्रॉब्लेम. वन मोर miscellaneous problem. Differentiate tan inverse under root of 1 plus x square minus 1 upon x with respect to cos inverse root of 1 plus root of 1 plus x square upon 2 root of 1 plus x square. एक चांगला प्रॉब्लेम. ओके, लेट अस चेक. मग काय करतो आपण? लेट u इक्वल टू फर्स्ट पार्ट tan inverse of under root of 1 plus x square minus 1 upon x. ओके, tan इनवर्स आला, cos इनवर्स आला, मग रिजल्ट ट्राय करायचे. ओके, कारण tan इनवर्सचा रिजल्ट आहे 1 upon 1 plus this square into derivative of this. It takes a lot of time, and therefore what we do? Use substitution. See, there is a sine of x square plus sine, and therefore only one substitution, x equal to tan theta, because 1 plus tan square or cot theta. Okay, and therefore theta equal to tan inverse x. Okay, and therefore our problem becomes u equal to tan inverse of under root of 1 plus tan square theta minus 1 upon tan theta. Am I correct? And that is equal to tan inverse of 1 plus tan square
sec square, and when come outside the root you got sec theta minus 1 upon tan theta. Okay. If we convert sec and tan in terms of sine and cos, what we got? Tan inverse of 1 upon cos theta minus 1 whole upon sine theta upon cos theta, and which is equal to u equal to tan inverse into bracket 1 minus cos theta upon sine theta after taking common denominator. बोथ हॅव्हिंग सेम डिनॉमिनेटर, एलसीएम घ्या किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, दोघांचा डिनॉमिनेटर सारखा होईल, कट करून टाकू. अँड देअर इज अ फॉर्म्युला टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 अपॉन साइन हाफ एंगल. तो न्यूमरेटरला हाफ एंगल, सो डिनॉमिनेटरला ऑल्सो यूज हाफ एंगल फॉर्म्युला. And what is remaining part? 2 cancelled. 1 sine is cancelled. Sine upon cos, tan theta upon 2. Tan inverse tan cancelled. Theta upon 2. That is 1/2. And what is theta? Tan inverse x, value of theta. संपलं. सिम्प्लिफिकेशन झालं, किंमत टाकून दिली. पुन्हा ओरिजिनल याच्यात प्रॉब्लेम आला, हा झाला यू, अँड देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, अँड देअरफॉर डी यू अपॉन डी एक्स इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट इंटू डेरिवेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स 1 upon 1 plus x square, and that is 1 upon 2 into bracket 1 plus x square, आणि हा झाला तुमचा du upon dx. Any objection? Check this. बघा बरं. Okay. Now come towards next part, v equal to. Now v equal to cos inverse of under root of 1 plus again under root of 1 plus x square upon 2 under root of 1 plus x square. A second part. Okay. But again if we use, again root is there, cos inverse is there. If we use same substitution, which x equal to cos theta, tan theta, then theta equal to tan inverse x, then what you got? Let us check. Okay, v equal to under root of 1 plus under root of 1 plus tan square theta upon 2 root of 1 plus tan square theta. काय राहिलं माझ्याकडनं माहिती आहे? cos inverse of v equal to cos inverse of this part, and therefore what happens? Let us check. That is equal to cos inverse of under root of 1 as it is 1 plus tan square sec square, come outside the root sec theta upon 2 same part sec theta. Am I correct? And that is equal to cos inverse, बघा step, that is equal to cos inverse 1 plus sec theta, okay, under root of 1 plus 1 upon cos theta
2/cos θ काय केला, सेकचं रूपांतर 1/cos मध्ये केला. If I take same part LCM, then I got cos θ plus 1 root of cos θ plus 1/2. Any objection? Cos θ plus 1 cos θ plus 1/2/cos θ, दोघांचा डिनॉमिनेटर सेम होईल, कॅन्सल होईल. एम आय करेक्ट? काय राहिलं माहिती आहे, हा पार्ट सगळा कुठं आहे, रूटमध्ये आहे. अँड दॅट इज इक्वल टू 1 प्लस कॉस थीटा कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2 cos square theta by 2 upon 2, and you got the benefit. 2 cancelled, and that is cos inverse of cos square. When come outside the root, you got cos theta by 2. Function and its inverse cancel. Theta by 2 1/2, and what is value of theta? Tan inverse x. And therefore differentiate with respect to x, you again got 1/2 into bracket 1 plus x square. याला नंबर द्या 2. and therefore derivative of first function with respect to second function equal to du upon dx whole upon dv upon dx, and check whether your answer is 1 or not. ओके. आणि असा हा तुमचा त्या किमती टाकून द्या, फक्त तुम्हाला डायरेक्ट तुमचा ॲन्सर मिळेल. ओके. असा हा छानसा एक प्रॉब्लेम.